नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आपल्या आजच्या सुंदर कथेचं नाव आहे अनमोल रत्न. एका बँक मॅनेजरची गोष्ट आहे. मोठ्या पदावर असलेला हा बँक मॅनेजर, पत्नी व 3 मुले असा त्याचा सुखी संसार. आर्थिक नियोजन व्यवस्थित केलेले असल्याने आयुष्याची घडी देखील वडिलांनी योग्य प्रकारे बसवलेली. मुले मोठी होतात. त्या तिघांचीही लग्न होतात. तिघेही मुले नोकरीच्या निमित्ताने विविध शहरात राहायला जातात. वडीलही इकडे तोवर निवृत्त होऊन पत्नीसह आपल्या मूळ शहरात राहत असतात. मात्र वडिलांनी एक नियम घालून दिलेला असतो की वर्षातून एकदा तरी दिवाळीला सगळ्यांनी एकत्र यायचं. मुलांनीही ते अत्यंत आनंदाने मान्य केलेलं असतं आणि मग प्रत्येक दिवाळी आनंदाच्या प्रकाशात उजळून निघू लागली. मुले, सुना, नातवंडांनी घर त्या काळात भरून जायचं. दिवाळीचे 4 दिवस कसे भुरकन संपायचे हे कोणाला कळायचं देखील नाही. असं एकूणच सगळं मजेत सुरू असतं. मात्र का कोण जाणे, या त्यांच्या सुखाला जणू दृष्ट लागल्यासारखं होतं. अचानक एके दिवशी त्या मुलांची आई हार्ट अटॅकने मृत्युमुखी पडते. वडील सैरभैर होतात. ही बातमी कळताच मुलं, सुना सगळे धावत येतात. रिवाजाप्रमाणे आईचे अंत्यसंस्कार केले जातात. संध्याकाळी सगळे मिळून हॉलमध्ये बसलेले असताना धाकटा मुलगा म्हणतो, "बाबा, आता आई गेली. तुम्ही इथे या मोठ्या घरात एकटे कसे राहणार? आमच्यासोबत चला, माझ्या घरी राहा." धाकटी सूनही त्याला होकार देते. मात्र वडील नकार देत म्हणतात, "माझ्या सगळ्या आठवणी या घराशी निगडीत आहेत. तुमच्या आईचा सहवास लाभलेले सगळे क्षण इथल्या वास्तूत भरून राहिलेले आहेत. ते सोडून दुसरीकडे माझे मन रमणार नाही." यावर सगळे गप्प होतात. शांततेचा भंग करत वडील सांगू लागतात की मुलांनो, माझी संपत्ती माझ्यासाठी थोडी ठेवून बाकी तुम्हा तिघांमध्ये समान वाटून दिलेली आहे. त्याची कागदपत्रे तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या. मात्र तुमच्या आईच्या 2 वस्तू आहेत. त्याची वाटणी कशी करू हे मला कळत नाहीये. एक म्हणजे तिचे सुमारे लाखभर रुपये किमतीचे सोन्याचा पट्टा असलेले नाजूक सुंदर घड्याळ आणि दुसरं म्हणजे वेणीफणीचे शृंगार सामान ठेवण्याची चांदीची 1.25 लाखाची सुंदर पेटी आहे. वस्तू 2च आहेत आणि तुम्ही 3 आहात. कशी वाटणी करू मी? क्षणभर सगळे शांत. काय बोलावं हे कोणालाच सुचत नाही. शेवटी धीर करून धाकटी सून म्हणते, "सासूबाई मला नेहमी म्हणायच्या की हे घड्याळ मी तुला नंतर कधीतरी देणार आहे. तोवर मी वापरत जाईन." तिच्या सुरात धाकटा मुलगाही सूर मिळवतो. हे पाहून मधली सून पुढे येत म्हणते, "माझ्यानंतर माझी ही शृंगारपेटी मी तुलाच देण्याची व्यवस्था करणार आहे. असं मला सासूबाई बोलल्या होत्या." तिच्या म्हणण्यावर मधला मुलगाही होकार भरतो. आता वडिलांची नजर थोरल्या सुनेकडे जाते की आता ती काय म्हणणार. हे ओळखून थोरली सून हसून म्हणते, "मामंजी, मला लक्षात आलं आहे की तुमच्या मनात काय चाललं आहे. पण तुम्ही 2च बाबतीत बोलताय. पण तिसरं पण अजून एक शिल्लक असं आहे की जे या दोन्हीही गोष्टींपेक्षा अनमोल आहे. ते तुम्ही मला द्या." आता बाकी 2 सुना मनातल्या मनात विचार करतात की आपल्याला माहीत नसलेलं तिसरं असं काय असेल बरं, जे या दोन्ही गोष्टींपेक्षा अनमोल म्हणजे महागडं आहे. आता ती वस्तू थोरलीला जाणार हे पाहून त्या दोघीही चरफडतात. वडील गोंधळात पडलेले पाहून शेवटी शांततेचा भंग करीत
थोरली सून म्हणते, सर्वात अनमोल तर तुम्ही स्वतः आहात मामंजी. सासूबाई मला म्हणाल्या होत्या की माझ्यानंतर माझ्या पतीची काळजी घेणारी तूच योग्य आहेस. मायेने तू त्यांना सांभाळ. तर म्हणून मामंजी, तुम्हीच ते तिसरे आहात. तुम्ही माझ्या घरी राहायला यायचं आहे. माझे स्वतःचे वडील माझ्या लहानपणीच वारले, त्यामुळे वडिलांची सेवा करायचं राहून गेलं. ती संधी जणू देवाने मला तुमच्या रूपात दिली आहे. तेव्हा तुम्ही आमच्यासोबत राहायचं आहे. तिचं हे बोलणं ऐकून थोरला मुलगा भारावतो. वडिलांच्या डोळ्यातही पाणी येते. थोरल्या मुलाला घट्ट मिठी मारून वडील अश्रूंना वाट मोकळी करून देतात. या कथेचे लेखक माहीत नाहीत, पण गोष्ट मात्र मनाला स्पर्शून गेली. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.